आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की जे पदाधिकारी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी पदावर येतात, खूप हौसेने येतात, मात्र सहकार कायदा, सहकाराचे नियम, अधिनियम पाळत नाहीत, कागदपत्र व्यवस्थित ठेवत नाहीत, अशा पदाधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. याचा अतिशय एक उत्तम उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. मंडळी, नेरूळ पोलीस स्टेशनला ऑक्टोबर 2023 मध्ये एका श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळपास 47 पदाधिकाऱ्यांवरती, जे पदाधिकारी 1993 पासून ते 2016 पर्यंत पदावरती राहिले, अशा सगळ्या मंडळींच्या वरती गुन्हा दाखल झालाय. तो गुन्हा जो दाखल झालाय त्याची FIR माझ्या हातात आहे. ही FIR आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकाल की भारतीय दंड संहितेचं कलम 120B, 406, 409, 420, 465, 467, 468 आणि 471 अशा विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. याचे अतिशय वाईट परिणाम त्यांच्या करिअरवरती होऊ शकतात. ज्यांनी चलता है पद्धतीचा अवलंब केला, या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चलता है, कोण काय करतंय, सरकारी अधिकाऱ्यांना खूप काम आहेत, कुठे त्यांना वेळ आहे आपल्यावरती गुन्हे दाखल करायला, तुला काय करायचे ते कर, मी भीत नाही, वगैरे वगैरे, अशा वल्गना करणाऱ्या मूर्ख पदाधिकाऱ्यांना हा एक मोठी चपराक आहे. त्यांचा जो काय अति फाजील आत्मविश्वास आहे त्याच्यासाठी ही FIR जी आहे, ही FIR त्याचा फाजील आत्मविश्वास हा माज मोडू शकते.